विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात सुरू आहे। विविध संघटने आपल्या हक्कांची मागणी करत मोर्चे काढत आहेत, मोठमोठे आंदोलने देखील करत आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक नागपूर शहरात एकत्र येऊन आपल्या हक्काचा लढा देत आहेत। दरम्यान अखिल भारतीय तांडा सुधार समितीने देखील आंदोलन पुकारले होते। बहुजन समाजातील विविध प्रबोधनकारांचे क्रांतिकारक प्रबोधन व लक्षवेधी धरणे आंदोलन याद्वारे शासनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या हेतूने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। आंदोलनादरम्यान सप्त खंजीर वादकांनी जागर करून महाराष्ट्र शासनासमोर आपल्या मागण्या ठेवल्या। अखिल भारतीय तांडा सुधार समितीद्वारा आयोजित हे धरणे आंदोलन आणि शासनाला दिवसाढवळ्या जाग आणण्यासाठी धरणे आणि प्रबोधन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आणि हजारो वर्षापासून बंजारा समाजाच्या मागण्या आणि एकूणच विमुक्त भटक्या समाजाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। खरं म्हणजे विद्यमान सरकारनं सगळा देश आंदोलनमय करून टाकलेला आहे। भटक्या विमुक्तांची आंदोलनं, स्त्रियांची आंदोलनं, दलितांची आंदोलनं, अल्पसंख्याकांची आंदोलनं आणि सत्तेत बसलेले मनुवादी लोक कुठल्याही प्रकारच्या आंदोलनांची मागण्यांची पूर्तता करत नाही। शासनाचा हा बधीरपणा लक्षात घेऊन शासनाला जाग करण्यासाठी अखिल भारतीय तांडा सुधार समितीनं काही महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत। बिहारला ज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना होते तशा प्रकारची जातनिहाय जनगणना महाराष्ट्र राज्यातही करण्यात यावी ही आमची मूलभूत मागणी आहे। आणि विमुक्त जाती असंवर्गात बोगस घुसखोरी सुरू आहे। खोटी प्रमाणपत्र मिळवून आमच्या नोकऱ्यांवर ताबा मिळवत आहेत, आमच्या नोकऱ्या हडप करत आहेत। ही घुसखोरी थांबावी यासाठी SITची मागणी समिती गठीत करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। तिसरी महत्त्वाची मागणी आहे की सत्यपाल महाराज हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रबोधनकार आहेत आणि या प्रबोधनकाराला आजही या शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला नाही। खरं म्हणजे यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नव्हती, पण सत्यपाल महाराज हे संविधानाला अपेक्षित बोलतात, व्यवस्थेच्या विरोधात बोलतात आणि त्यामुळे सत्यपाल महाराजांना हे सरकार महाराष्ट्र भूषण पुरस्कार आजपर्यंत या सरकारनं दिलेलं नाही। खरं म्हणजे सत्यपाल महाराज हे पद्मश्रीचा पुरस्कार त्यांना प्रदान व्हायला पाहिजे होता आतापर्यंत, पण या शासनानं त्यांना आजपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील दिलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आमची नॉन क्रिमिलियर। बंजारा समाज आणि विमुक्त भटका समाज हजारो वर्ष भटकत आलेला आहे आणि या समाजाला नॉन क्रिमिलियरची अट लावून याची उत्पन्नाची मर्यादा उत्पन्न कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसताना सुद्धा उत्पन्नाच्या मर्यादेची अट घातण्यात आली आणि त्याच्या सवलतीपासून त्याच्या आरक्षणापासून त्याला वंचित करण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं शिरपूर यवतमाळ जिल्ह्यातलं गाव आहे आणि तिथे जो प्रकल्प सुरू आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जवळजवळ फुकट लाटल्यासारख्या सरकारनं लाटलेल्या आहेत। त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मांडवा नावाचं गाव आहे आणि मांडव्याच्या काही आमच्या भगिनीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। मद्यधुंद पोलिसांनी धुमाकूळ घालून महिलांना मारहाण केली आणि त्या संदर्भात आम्ही कितीतरी वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तक्रारी दिल्या, पण अजूनपर्यंत त्या दोषी पोलिसांवर कार्यवाही झालेली नाही। ह्या सगळ्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। सत्यपाल महाराज यांचे पटशिष्य पंकजपाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे बेलेकर उपस्थित आहेत, ज्ञानेश्वरदादा रक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साहित्य क्षेत्रातली सगळी जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या नागपूर शहराचे नायक आत्माराम चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत। शासनानं जर या संदर्भामध्ये योग्य पाऊल उचललं नाही तर अखिल भारतीय तांडा सुधार समिती येणाऱ्या काळामध्ये हा देश आंदोलनमय करून सोडल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे सत्तेत बसलेले मनुवादी लोक आहेत यांचं सत्तांतर घडवून आणल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। अखिल भारतीय तांडा सुधार समितीचा महासचिव, महाराष्ट्र शासन जे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, डोळे घट्ट मिटून बसलेलं आहे। विमुक्त जाती समाजातर्फे मुंबईला, औरंगाबादला महिलांचा मोर्चा, पुरुषांचा मोर्चा
काल परवा 8 तारखेला हिवाळी अधिवेशनावरचा मोर्चा, अनेक धरणे आंदोलनं करण्यात आली, परंतु या ज्या मागण्या आपल्याकडे आम्ही सादर केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या पूर्तता करायला हे शासन तयार नाही। महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आमच्या महिलांना मारझोड होते, पोलिसांकडे आम्ही वारंवार चक्रा मारतो पण दखल घ्यायला तयार नाही। म्हणजे आम्हाला मारहाण करण्यासाठीच तुमचं शासन निर्माण झालं की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण होत आहे। बोगसांचा धुमाकूळ आमच्यामध्ये सुरू आहे। बहुजनांचे महानायक सत्यपाल महाराजांना पद्मभूषणसारखा छोटासा पुरस्कार आपण देऊ शकत नाही। वसंतरावजी नाईक यांचं सभागृह उभं करण्याचं आपण अभिवचन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही। रामसिंगजी बानावत ज्यांनी 11 देशाचा प्रवास केला त्या माणसाचं एक स्मारक तुम्ही उभं करू शकत नाही। आणि म्हणून शासनाला दिवसा ढवळ्या जागा करण्यासाठी हे प्रबोधन जागर आंदोलन आणि धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। शासनाला आता तरी विनंती आहे की जर एवढे मोठं जागर आंदोलन हे एक महाराज 6 लोकांना एका दिवशी 2 कार्यक्रमाच्या माध्यमातून जागर करतात, शासनाची बदनामी करावी अशी आमची मुळीच इच्छा नाही, पण आमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। आम्ही सर्व सप्त खंजीर वादक एक संघ यातर्फे महाराष्ट्र शासनाला ही एक मागणी करतो। गेल्या 50, 55, 60 वर्षापासून जे अहोरात्र देहदानाची चळवळ असेल, रक्तदान असेल, स्त्रीगुण हत्या असेल आणि बाबासाहेब आंबेडकर, फुलेशाह आंबेडकर, तुकाराम महाराज सर्व महापुरुषाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन आपले विचार सांगणे। महाराष्ट्रात किंवा भारतात असं गाव नाही की ज्या गावामध्ये सत्यपाल महाराजांचं एक विचारधारा पोहोचली नाही। अशा माणसांना महाराष्ट्रभूषणनी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा गौरव करावा अशी सर्व तांडा सुधार समिती, श्री गुरुदेव सेवा आश्रम आणि तसेच सप्त खंजीरवादक संघातर्फे सरकारला विनंती करतो, मागणी करतो की या येणारा जो वर्ष आहे या वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराजांचे विचार अहोरात्र तळागाळापर्यंत पोहोचणारे सत्यपाल महाराज हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे। सत्यपाल महाराजांनी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 प्रबोधनकाराची एक टीम तयार केलेली आहे आणि हे सर्व जाती संप्रदायाचे पलीकडे जाऊन मुलं प्रबोधन करतात। एक प्रबोधन हा दररोज 5-5, 6-6 हजार लोकांना घेऊन खेड्यापाडू जाऊन बोली भाषेमध्ये प्रबोधन करतात। अशाही परिस्थितीत आम्ही 50 प्रबोधनकार मंडळी संघाच्या वतीने शासनाला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण सत्यपाल महाराजांना महाराष्ट्रभूषण नाही दिला किंवा हा पुरस्कार नाही दिला गेला तर येणाऱ्या मतदानाचा जो आता 24चा मतदान येणार आहे याच्यामध्ये नक्कीच आम्ही त्याच्या विरोधात इफेक्ट म्हणजे प्रतिक्रिया देऊ आणि या प्रबोधनकारांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानित करावं अशी विनंती करतो।